नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काही मिनटं तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता. स्वामी म्हणतात की बाळा, हे क्षण गमावू नका, कारण हा संदेश तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आलेले दुःख, दारिद्र्य, संकट, तुमची आर्थिक अडचणी दूर होतील या एका संदेशामुळे. विश्वास ठेवा. विश्वास असेल तर ऐका. बाळा, तुमची इच्छा. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात की मी ही प्रार्थना केली आहे तर मला याचं पूर्ण फळ मिळेल का. बरेच प्रश्नांचा गोंधळ आपल्या मनात येतात. पण आपण जर मनामध्ये शंका ठेवून जर नामस्मरण केलं, प्रार्थना केली, तर यश कधीच मिळणार नाही. स्वामी म्हणतात की मनात शंका ठेवून जर तुम्ही माझे नामस्मरण करत असाल तर कायम दुःखीच राहाल. मग तूच म्हणशील की स्वामी माझे ऐकत नाही, प्रार्थना पूर्ण होत नाही, माझी इच्छा पूर्ण करत नाहीत. मग तुम्ही देवालाच दोष देता की सेवा करूनही योग्य फळ मिळत नाही. पण माझ्या बाळा, तू आमच्यावर विश्वास ठेव. तुझे सर्व प्रश्न मी सोडवणार आहे आणि तू कर्म करत राहा. बिनधास्त एक एक पाऊल पुढे टाक. बाकी आम्ही आहोत. उद्याची चिंता सोडून आजचा दिवस जगा. स्वामी म्हणतात की तू माझे लाडके बाळ आहेस आणि मी तुला माझ्या अस्तित्वात आणले आहे. मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस. बाळा, मी तुम्ही असलेल्या मंदिरात येईल. ज्या रूपात तुम्ही इच्छा करता त्या रूपातच मी येतो व तुमची इच्छा पूर्ण करतो. स्वामी म्हणतात, कुठल्याही परिणामाची चिंता न करता लोभ व निस्वार्थ कर्तव्य पार पाडले पाहिजे. अंधारात जसा प्रकाश चमकतो त्याचप्रमाणे सत्य देखील प्रकाश देते. म्हणूनच माणसाने नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. आता ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आणि देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुखी व यश मिळवू शकत नाही. जर तुमचा देवावर विश्वास असल्यास आताच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे टाईप करा. तुमच्यासाठी मी बंद नशिबाचे दार उघडले जातील. विश्वास ठेवू नये का. ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन भौतिक शरीर धारण करते. कोण, काय, कसे आणि हे का करत आहे या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल. सहमत असाल तर लाईक करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, सुखात वाटेकरी खूप असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो. पशूंना धनाची इच्छा नसते, पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते. म्हणून आपल्या विचारावर लक्ष द्या. तुम्ही कोणाचे भले करू शकत नाही ना, मग कोणाचे वाईटसुद्धा करू नका असे मनातसुद्धा विचार आणू नका. कारण हे सेवा स्वामी कधीच कबूल करत नाही की तुम्ही कोणाचे वाईट करत आहात आणि स्वामींची सेवा करताय, स्वामींकडे प्रार्थना करतायत की स्वामी हे मला दे, ते मला दे, माझी प्रार्थना स्वामी स्वीकार करा. तर स्वामी अशा लोकांची प्रार्थना कधीच ऐकत नाहीत, जे मनामध्ये दुसऱ्यांचं वाईट विचार करतात, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात, अपशब्द बोलतात. अशा लोकांना स्वामी कधीच पावत नाहीत. स्वामी म्हणतात की आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा. एवढा विश्वास ठेवा की प्रत्येक संकटात आपलाच परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो. एवढा विश्वास तुम्ही आपल्या परमेश्वरावरती ठेवा. स्वामी म्हणतात, पैशांनी सर्व काही घेता येतं, पण प्रेम पैशांना घेता येत नाही. माणुसकी पैशांनी घेता येत नाही. नाती जपा. नामस्मरण करा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. परमेश्वर म्हणतो, आई वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती मानव जन्मातच एकदा मिळते. म्हणून सन्मान करा, सेवा करा. आई वडिलांची सेवा हीच माझी सेवा. अडचणीच्या वेळी सखे, सवंगडी, नातेवाईक दूर होतील, पण शेवटी मिळवलेली विद्याच, मिळवलेले ज्ञान हेच आपल्या उपयोगी पडते. म्हणूनच बाळा, संगतवर लक्ष ठेवा. चांगली संगत हेच उद्याचं भविष्य आहे. सहमत असाल तर आपल्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. समुद्रातील असंख्य रत्नांपैकी मोत्याचे रक्षण हे शिपले करतात. तसेच जगातील
आपले रक्षण फक्त स्वामी आईच करतील. म्हणूनच तुमचे प्रेम व विश्वास असाच कायम राहू द्या. स्वामी म्हणतात बाळा, वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपलेही परके होतात. सहमत असाल तर लाईक करा. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बियांचा आहे. तसंच भगवंतसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष आहे तो कर्माचा. म्हणूनच बाळा, तू कर्म चांगले कर, बाकीचे आमच्यावर सोड. लोक तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त जिंकायचं आहे. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायम चांगली लक्षणं घेऊन येतो. म्हणूनच आपल्याला आपले ठरवायचं असतं की काय करायचे आहे. बाळा, जेव्हा तू संकटात असेल तेव्हा मदतीचा हा तुला माझा असेल. विश्वास ठेव. सहमत असाल तर होय देवा टाईप करा. माणसाच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर तो क्रोध येतो आणि इच्छा पूर्ण झाली की लोभ येतो. ध्येय ठेवलं तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. आपल्या स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा. त्यांना आपले जीवन समर्पित करा, सेवा करा. कारण योग्य वेळी इतकं देतात की मागायला काहीच उरत नाही. स्वामी म्हणतात बाळा, मी तुझे सर्व अपराध क्षमा केले. यापुढे अशी चूक करू नकोस. सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर लाईक करून सबस्क्राईब करा व असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.